पागडेवाडी विकास मंडळ आणि महिला मंडळ यांच्या सहकार्याने आपले खालील पागडेवाडी महिला मंडळ सविनय सादर करीत आहोत. मुलगी वाचवा या प्रबोधनकारी विषयावर आधारित कौटुंबिक हृदयस्पर्शी एकांकिका वंशाचा दिवा. वंशाचा दिवा. वंशाचा दिवा. वंशाचा दिवा. लेखक दिग्दर्शक श्रावणी अनिकेत पागडे. पात्र परिचय. सकू प्रिया हेमंत बारसकर. सकू प्रिया हेमंत बारसकर. राम्या प्रीती गणेश पागडे. राम्या प्रीती गणेश पागडे. कोमल उर्फ ताई साची सुनील पागडे. अंजली उर्फ वहिनी श्रावणी अनिकेत पागडे. अंजली उर्फ वहिनी श्रावणी अनिकेत पागडे. आई तृप्ती अनंत पागडे. आई तृप्ती अनंत पागडे. अभय उर्फ नवरा करुणा कृष्णा पागडे. अभय उर्फ नवरा करुणा कृष्णा पागडे. आणि डॉक्टर उर्फ पिंकी पायल कमोद गोंडबरे. कधी असते लेक लाडकी बोबडे बोल बोलणारी. कधी असते लेक लाडकी बोबडे बोल बोलणारी. तिच्या गोड आवाजाने घर आनंदी करणारी. तिच्या गोड आवाजाने घर आनंदी करणारी. कधी असते बहीण खोडकर. कधी असते बहीण खोडकर हळूच खोड्या काढणारी. लग्नामध्ये हक्काने मग पाठराखण करणारी. लग्नामध्ये हक्काने मग पाठराखण करणारी. कधी असते पत्नी गंभीर. कधी असते पत्नी गंभीर संकटात धीर देणारी. माहेर मागे सोडून सप्तपदी चालणारी. माहेर मागे सोडून सप्तपदी चालणारी. कधी असते आई प्रेमळ. कधी असते आई प्रेमळ प्रेमाने जवळ घेणारी. मायेने हात फिरून पदराने घाम पुसणारी. कधी असते आजीबाई. कधी असते आजीबाई काठी टेकून चालणारी. राजा राणीच्या गोष्टी सांगून परीच्या दुनियेत नेणारी. परीच्या दुनियेत नेणारी. परीच्या दुनियेत नेणारी. ताईसाहेब आईसाहेब गेल्यात कीर्तनाला.
विनाकारण ते जाणार नाही. सांगा ना वहिनी, सांगा ना काय म्हणाले डॉक्टर? सकू, वहिनीला पाणी घेऊन ये. हो आणते आणते. नाही का पाणी? सांगा ना काय म्हणाले डॉक्टर? ताई, वहिनी, ताई, अहो तुम्ही आत्या होणार आहात. काय? मी आत्या होणार? खरंच मला गोड बातमी दिली आहे वहिनी. माझा आनंद या जगण्यात मावेनासा झाला आहे. खरंच तू गुड न्यूज दिली आहे. सकू, ऐकलंस का वहिनी काय म्हणाल्या? हो ताईसाहेब, ऐकलं. आपल्या घरी नवीन पाहुणा येणार आहे. होय, पाहुणा येणार. कुणीतरी येणार येणार ग, कुणीतरी येणार येणार ग, पाहुणा घरी येणार येणार ग, कुणीतरी येणार येणार आई, ऐकलंस का? वहिनीने आनंदाची बातमी दिली आहे. तू आजी होणार, मी आत्या होणार. ऐकलंस का? हो, मग त्या तेवढं बोंबलायला काय झालं? अजून सर्व तपासणी झाल्याशिवाय मुलगा किंवा मुलगी समजल्याशिवाय या घरी आनंद साजरा होणार नाही. माझ्या घराण्याला वंशाचा दिवस पाहिजे. ही काळ्या दाडावरची केस आहे हे नक्की. आई, काय बोलताय? मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुला काय वाटले? तू म्हणशील तसं हे मुलीला जन्म देऊ देईन? छे, तसं नाही. माझ्या या घराण्याला वंशाचा दिवस पाहिजे. असं कसं म्हणता आई? मुलगा आणि मुलगी दोन्ही एक समांतर आहेत. आई, प्रत्येक आईला आपल्या बाळाचा जन्म काही जड झालेला नसतो. मग ती मुलगी असली तरी सुद्धा तिच्यासाठी दोन्ही तेवढेच महत्वाचे असतात. आई, बरोबर आहे वहिनीचं. मी पण एक मुलगीच आहे. माझा तू जन्म टाळलास का? नाही ना. मग तू सुद्धा एक गुन्हेगार आहेस. थोबाड म्हणे, जास्त बोललीस तर. लहान तोंडी मोठा काम घेऊ नकोस. राडाचे बंड माहित आहे. दोन काही पुस्तकं होते, मला काय शिकवते? राहायला प्रयत्न मुलगीचा. मी तर प्रथम वंशाला दिवस दिला. म्हणून तुझा दादा त्या घराण्याचा वारस आहे. म्हणूनच वहिनीच्या घरी आले आहे. माझ्या घराण्याचा वंश पुढे चालू ठेवायचा आहे. मुलगी काय ग? काय झालं मुलीचं? दिवा आणि पंटी दोन्ही प्रकाशच देतात ना. दिवा सुद्धा प्रकाश देतो आणि पंटी सुद्धा घर उजळण्याचेच काम करते. आणि हो आई, तुम्ही म्हणता वंशाचा दिवा दिला, पण मुलगी झाली म्हणून तिचा जन्म नाकारलात का? नाही ना. आईच्या मायेने तिच्यावर प्रेम केलं, तिचे लाड केलेत आणि एवढं शिक्षण दिलं, मोठं केलं. त्यात आपलं काय कमी झालं का आई? सांगा ना, काय कमी झालं का? एक स्त्री म्हणून तुम्ही अशा कशा बोलू शकता हो? अंजली, गप्प बस. नाही तर खोबरं फोडायचं ना. आईला बोलायची तुझी हिंमत झालीच कशी? अहो, ऐकलात का मी काय म्हणाले ते? अहो, ऐकलात का मी काय म्हणाले ते? आज की नाही मला खूप आनंदाची बातमी कळली आहे. तुम्ही बाबा होणार आहात, मी आई होणार आहे. हो, म्हणजे तुला कळलं नाही का? आई काय म्हणाले ते? आनंदाची बातमी तेव्हाच असेल की जन्माला येणारा बाळ हा मुलगाच असेल. मुलगी नको आहे. का मुलगी नको? आई म्हणून स्त्री चालते, बहीण म्हणून स्त्री चालते, वहिनी म्हणून स्त्री चालते. एवढंच काय हो? पण एक बायको म्हणून तुम्हाला स्त्री चालते. मग मुलीचा जन्म का नको? का? तू शहाणपणा मला शिकू नकोस. आई म्हणते ते अगदी बरोबर आहे. एवढा मोठा आपला बंगला, एवढी मोठी प्रॉपर्टी, एवढा आपली जमीन जुमला, हे सांभाळण्यासाठी या घराला वंश नको का? कोण म्हणालं मुलगाच घराचा उद्धार करतो? मुलगा एका घराचा उद्धार करतो, पण मुलगी दोन घरांचा उद्धार करते, दोन घराचा वंश पुढे चालू ठेवते. ऐका, एक स्त्री शिकली तर एक कुटुंब शिकतं. हळूहळू पूर्ण जग सुधारतं. सावित्रीबाई फुले यांनी तर स्त्रियांना साक्षर बनवले. त्या पण एक स्त्रीच होत्या. कल्पना चावला, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, जिजामाता यांनी तर स्वतःचं कुटुंब सांभाळता या समाजाचा उद्धार केला. का?
का ते स्त्रिया होत्या म्हणून गप्प बसल्या का? नाही ना, नाही ना. मुलगी का नको तुम्हाला? पाहिलं जवळ, मी तुला सांगत होते शिकलेल्या मुलीशी लग्न करू नकोस. आता झाली ना जड. आता अशी कशी जड होईल ती? शिकली म्हणून काय झालं? अगं अशी कशी जड होईल ती? शिकली म्हणून काय झालं? या घराचा मी कर्ता पुरुष आहे. मला सर्व काही अधिकार आहेत. चांगलं काय आणि वाईट काय हे मला सर्व काही समजतं. समजलं? राधा, तू चुकतो आहे. तू वहिनी बोलते ते बरोबर आहे. कारण तू आईचं मनावर घेऊ नकोस. ए तू तर गप्पच बस गं. तू अजून खूप लहान आहेस. तुला काही कळत नाही. तुझं काय गं? लग्न झाली की जाशील असेल मुलगीची मुलगी. हो हो, मी या घरासाठी एवढी परकी झाली. कोणाचा त्याच्या अधिकारी नाही. बहिणीच्या बाबतीत घडते ते उद्या माझ्या बाबतीत घडू शकतं. कसे वाटेल तुम्हाला? अगं कशाला कुणाला काय वाटेल? प्रत्येकाच्या घरात हेच चालतं. समजलं? हो, पण प्रत्येक घरात घडते ते कुठेतरी थांबवायला नको का? आपण या बाळाला जन्म देऊया. मी अशी कोणतीही तपासणी करणार नाही, कारण असं करणं कायद्याने गुन्हा आहे. हा तुझा शेवटचा निर्णय आहे. याचे परिणाम फार वाईट होतील. 9 महिने 9 दिवसाने बघत 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्या गाई. वंशाच्या दिव्या पायी नका पण ती विजवू आई. वंशाच्या दिव्या पायी नका पण ती विजवू आई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. माझ्याची मोकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई. वंशाच्या दिव्या पायी नका पण ती विजवू आई. वंशाच्या दिव्या पायी नका पण ती विजवू आई. अविचाराने तू माझा करू नको घात ग. जन्मभर आई तुला ठेवीन सुखात ग. जन्मभर आई तुला मी ठेवीन सुखात ग. तूच माझं नसीब अन तूच माझी पुण्याई. तूच माझं नसीब अन तूच माझी पुण्याई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. पाहू दे आज मजला डोळे भरून. अंगावरती ठेव माझ्या मायेचं पांघरून ग. अंगावरती ठेव माझ्या मायेचं पांघरून ग. तुझ्या मंजुळवाणी मधुनी मज ऐकू दे अंगाई. तुझ्या मंजुळवाणी मधुनी मज ऐकू दे अंगाई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. नाही नाही, मी असं होऊ देणार नाही. मी या बाळाला जन्म देणार. मग हा तुझा शेवटचा निर्णय आहे? हो, माझा निर्णय झाला आहे. मी या बाळाला जन्म देणारच.
तुझा शेवटचा निर्णय आहे तर तुझे माझे नाते समजे. तुझा मार्ग तुझ्यासाठी मोकळा आहे. आमचं ऐकत नाही तो असं ऐकणार नाही. आपली भाषा दाखवायच लागेल. हे बघ अंजली, घाबरू नको. माझा एक मित्र डॉक्टर आहे. तो सर्व काही तपासण्या करू शकतो. जरा बस नाही इथे माझ्या बरोबर. तू घाबरू नको. सर्व काही तपासण्या व्यवस्थित करू शकतो. आपण जाऊया ना डॉक्टरांकडे. नाही, माझा निर्णय झाला आहे. मी या बाळाला जन्म देणारच. हा तुझा शेवटचा निर्णय आहे. हो, माझा निर्णय झाला आहे. मी या बाळाला जन्म देणारच. तर तुझे माझे नाते समजे. नाही नाही, असं बोलू नका. आपण दोघं मिळून या बाळाला जन्म देऊया, मोठं करू, त्याला शिक्षण देऊ. उद्या ते तुमचंच नाव करेल. तो म्हणाला ना आपलं नातं संपलं तिथे संपलं. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. ठीक आहे, तर मग मी सुद्धा या बाळाची जबाबदारी घ्यायला तयार आहे. मी स्वतः या बाळाला मोठं करीन, शिक्षण देईन, चांगले संस्कार देईन. तुम्ही 1 रुपया देखील खर्च करायचा नाही. बहिणी, मी तुझ्या बरोबर आहे. मी तुला मदत करेन. आपण या बाळाचे चांगले संगोपन करू. तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा. बहिणी साहेब, आम्ही बी तुमच्या संगत आहोत. तुम्ही सांगाल तसं आम्ही बी करू. सकू, कोणाला सांगतेस? त्यांना स्त्रीचं महत्व कळत नाही. त्यांना काय सांगणार? दादा, वहिनी या घरातच राहणार, कारण तिचा हा अधिकार आहे घरात राहण्याचा. तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा, पण याचे परिणाम फार वाईट होतील. मी या सगळ्याचा विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. मी या बाळाला जन्म देणारच. मग त्यासाठी मला कोणाचाही विरोध स्वीकारायला लागला तरी चालेल. मी हे सिद्ध करणार. हे स्त्री जन्म केव्हाच वाया जात नाही, हे मी सिद्ध करून दाखवणारच. तू काहीही कर गं, पण आम्हाला या वंशाचा दिवाच पाहिजे. या जगात स्त्रिया 2 पावले मागेच राहिले पाहिजे. हे बघ अंजली, हे मी असं नाही, ही परंपरा मी मोडून काढणार. स्त्रिया सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून जगू शकतात, हे मी सिद्ध करून दाखवणारच. आई जाऊ दे ग, हिला जे काही करायचं असेल ते करू दे. आपण चल जाऊया. आपली जबाबदारी वाढली आहे. आपण या बाळाला खूप मोठे करू, खूप सुख देऊ. वहिनी, तुझा मला अभिमान वाटतं. प्रत्येक स्त्रीने असा विचार केला तर जन्माचे सार्थक होईल. ताई, मला तुमचा आधार आहे, म्हणूनच मी हा एवढा मोठा निर्णय घेतला आहे. आता माघार घ्यायची नाही. आपण दोघी मिळून या बाळाला मोठं करू, चांगलं शिक्षण देऊ. आणि उद्या ऐका ताई, हे बाळ मला अजूनही आतून आवाज देत आहे. आई मला जन्माला येऊ दे, हे जग पाहू दे. ऐका, सर्वांनाच त्याचे बोबडे बोल ऐकायला मिळतील. ऐका. जड कागदाला पोटचा गोळा, जड कागदाला पोटचा गोळा, जन्माला येऊ दे नाही तुम्हाला, जन्माला येऊ दे नाही तुम्हाला. जग हे पाण्यासाठी अतुरले येण्यासाठी, हात जोडीते तुला जन्म हा घेण्यासाठी, जन्म हा घेण्यासाठी. जन्माला येण्याआधीच तुला नकोशी झाले मी, जन्माला येण्याआधीच तुला नकोशी झाले मी, नकोशी झाले मी. वंशाला देवा मुलगाच हवा, वंशाला देवा मुलगाच हवा, म्हणून ग जन्म माझा नाही का झाला, म्हणून ग जन्म माझा नाही का झाला. जन्माला येऊ द्या मजला नारीची गरज आजला, कळी ही फुलण्याआधी तोडली का होती जला, तोडली का होती जला. कर्तव्याची संसाराची कळी उमलू द्या, कर्तव्याची संसाराची कळी उमलू द्या, कळी उमलू द्या. मारू नका तिला,
जन्म लगाला मरुण कथीला जन्म लगाला हीच विनंती करीते तुझला हीच विनंती करीते तुझला जड कागदाला पोटाचा गोळा जड कागदाला पोटाचा गोळा जन्माला येऊ दे नाही तुम्हाला जन्माला येऊ दे नाही तुम्हाला. हॅलो. बघता बघता 25 वर्षाचा काळ निघून गेलेला आहे. अंजलीने बाळाला जन्म दिला आहे आणि यानंतरच्या काळात कोणत्या घटना घडल्या तो भाग आता आपण पुढील या भागामध्ये एकांकिका पाहायचा आहे. काय बरोबर. आत्याला आधी बातमी दिली, मला काहीच बोलली नाही. अरे देवा, खरं तरी सरप्राईज द्यायचं होतं, पण मी सगळं सांगितलं. काय साहेब, तुम्ही सर्व सांगितलं. आनंद गेला की आता तुम्ही समजावे का तशाच आहे. बरं बरं जाऊ दे. माझी मुलगी एवढ्या वर्षाने येणार आहे, ती पण डॉक्टर होऊन. मला तिचा अभिमान आहे. आपल्या आईचा शब्द पाळला तिने. खरंच मला अभिमान वाटतो माझ्या मुलीचा. आज ती डॉक्टर झाली. या समाजाला तिचा काहीतरी उपयोग होईल. पिंकी डॉक्टर झाली. आज खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. हसू येते तिला आज झालं वाटतं. काय झालं? कसला गोंधळ? माझा अभय आला का? काय तिथून घरी आला नाही तो? काय खाल्ला असेल त्याने? कुठे असेल तो? आई साहेब, दादा साहेब सध्या घरी कमी, रस्त्यावर जास्त असतात. गप्प बस. माझ्या अभयबद्दल असं बोलू नकोस. तो या घराचा कर्ता पुरुष आहे, समजलं? अजून पोराचं टेबा नेवायचा काही कमी नाही. घरात दक्षताही आहे. ताई साहेब आणि वहिनी साहेब आहेत म्हणून कारखाना तरी चाललाय. चांगलं वातावरण आहे. सखू, कोणाला सांगतेस? ज्यांना स्त्रीचं महत्व पटत नाही त्यांना काय सांगणार? स्वतः एक स्त्री असून
दुसऱ्या स्त्रीचा काय मत पकडणार? बरं जाऊ दे ते आता. ताई आपण पिंकी येण्याची तयारी करूया. होळीच्या निमित्ताने तिला गोड पुरणपोळ्या करेन म्हणते. चला जाऊया आपण. चला वहिनी. खरंच माझं काही चुकलं का? काही नाही. आता ही मुलगी येणार, काय दिवे लावणार? लग्न झाले की जाईल सासरी. कुठे होतात? काय सांगायचं मी? कुठे शोधायचं तुला? अगं मित्रांबरोबर होतो. पार्टीला गेलो होतो. रात्री उशीर झाला तिथे झोपलो. अरे असं कसं चालेल? तुझ्यावर त्या घराण्याची जबाबदारी आहे. म्हातारीची तर खटखटच. अगं असू दे, मी नाही म्हणालोय का? परवा कारखान्यात पैशाचा बोल झाला. सुनबाई होत्या म्हणून घेतलं सांभाळून. हे तू पण तिची बाजू घेते की काय? नाही रे, बस. अरे ती पोर येते असं मला समजलं. पोर येते अजून येऊ दे. आता तिला इथं कशी राहते ती. बघू आल्यानंतर काय करायचं ते. अरे मला बरं वाटत नाही. डॉक्टरकडे नेतोस का? ए म्हातारे तुझा एकटी. मला वेळ नाही. मी खूप दमलोय. जरा आराम करायला जातो. अरे देवा, या मुलाला मला डॉक्टरकडे नेण्यासाठी वेळ नाही. वरती कर. खाली येऊ नको. त्याचं भडकल की पिंकी आहे. आले डॉक्टर शेट आले. तू कर. आई ए आई आई आत्या कुठे गेले हे सर्व? आई आई पिंकी माझ्या बाळा आलीस तू? कशी आहेस? कसा झाला प्रवास तुझा? तू कशी आहेस? मस्त. आत्या कशी आहेस? मस्त. कशी आहेस? मस्त. बरं पिंकी तुझा डॉक्टरकीचा अभ्यास कसा झाला बाळा? छान झाला. आता आई सर्व वेळ तुमच्या आणि समाजासाठी वापरणार आहे. माझी लाडकी लेक ती, माझी लाडकी भाजी ती. तर मला असं येतो. कसला गोंधळ झालाय? तुला कळत नाही का ग? मी झोपलो होतो ते. बाबा मी आले. नमस्कार करते. बाजूला हो. मी तुझा बाबा नाही आणि तू माझी मुलगी नाही. समजलं? बाबा असं म्हणू नका. मी तुमचं काय केलंय? तुमच्या एका हाकेसाठी भुकेली आहे. तुमच्या एका प्रेमासाठी भुकेली आहे. बाबा एकदा मला जवळ घ्या. पिंकी कोणाकडे प्रेमाची अपेक्षा करतेस? यांच्याकडे? अगं ज्यांनी तुला जन्माला येण्या आधीच मारण्याचा विचार केला त्यांच्याकडे कसली प्रेमाची अपेक्षा करतेस तू? आई रडू नको माझ्या बाळा. रडण्यासाठी तुला मोठं केलं नाही तर तुझ्या जन्माचं काहीतरी सार्थक कर. या समाजाला या लोकांना तुझा काहीतरी उपयोग होईल असं काहीतरी कर बाळा. अगं ती काय करून दाखवणार? मुलगी ती मुलगी. चूल आणि मुलट समान. ताई गाडी करा. मला डॉक्टरांकडे घेऊन जा. मी पण एक डॉक्टरच आहे. मी माझ्या बाबांना नक्की बरं करेन. आई तू काय काळजी करू नकोस. झालं.
पोरी, तुझ्यामुळे आज माझा अभय वाचला. तुझे उपकार कसे फेडू? आजी, तू मला मायेने हात मारलीस, ह्यातच सर्व काही झालं. आजी, तुझ्या प्रेमासाठी मी 25 वर्ष तडफडत होती. बाळा, मला तू क्षमा कर. आज माझे डोळे उघडले. मला माफ कर बाळा. बाबा, तुम्हाला माफ करायचं असेल तर आईला करा. तिचे तुम्ही गुन्हेगार आहात. तिच्यामुळे मी आहे. हो, बरोबर आहे तुझं. आज तू मला माफ कर. मी तुझा अपराध आहे अंजली. मला माफ करतो. सुनबाई, मला क्षमा कर. आज मला स्त्रीचे महत्व पटले. आई, माझी क्षमा मागू नका. मी तुमच्या सर्वांपेक्षा काही मोठी नाही. तुम्हाला तुमची चूक कळली, यातच सर्व काही झाले. हो अंजली, तुझं बरोबर आहे. आज तू आमची डोळे उघडले. मुलीला जन्म दिल्याने काहीच कमी होत नाही. उलट मायेचा बाजार मिळतो. मुलगा किंवा मुलगी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अंजली, तू एका मुलीला जन्म देऊन तिला मोठं केलं, तिला शिक्षण दिलं, तिला एक डॉक्टर म्हणून स्वतः उभी करून तिला स्वतः सामर्थ्य केलं. आज या समाजातल्या प्रत्येक स्त्रिया चूल आणि मूल काय सांभाळतातच. पण समाजात प्रत्येक मुली आपल्या शिक्षणाचा समाजाचा उपयोग करून समाजाला चांगला उपयोग करून देतात. हे तू आज दाखवून दिलं संजय. म्हणूनच हे मी तुम्हा सर्वांना पूर्वीपासून सांगण्याचा प्रयत्न करत होते. रसिका हो, ही समाजात स्त्रियांवरील अत्याचार वाढत आहे. ते थांबलं पाहिजे. आपल्या मुलीला जन्म द्या, तिला वाढवा, शिकवा, मोठं करा. ती तुमचं नाव करेल. आजची स्त्री, आजची मुलगी हे उद्याचं उज्ज्वल भवितव्य आहे. आज समाजात स्त्रियांना कमी लेखले जाते. त्यांना मानाचे स्थान नाही. स्त्री हिंसा वाढत आहे. तिला कुठेतरी आळा बसला पाहिजे. स्त्रियांवरील अत्याचार थांबवून आपल्या मुलीला जन्माला घालून तिला मोठं करा. उद्या ती तुमचंच नाव करेल. म्हणूनच म्हणतो, लेख वाचवा, लेख वाढवा. लेख वाचवा, लेख वाढवा. लेख वाचवा, लेख वाढवा. जगी जन्मले नाही उरले, जगी जन्मले